आज आपण गावरान पद्धतीने या हरभऱ्याच्या पानांची पातळ भाजी बघणार आहोत। मस्त कोवळी कोवळी पानं आहेत बघा। हरभऱ्याची ही भाजी येते फक्त हिवाळ्यामध्ये। या भाजीमध्ये असतात भरपूर प्रमाणामध्ये फायबर्स, त्यामुळे वर्षातून एकदा येणारी ही भाजी आपण नक्कीच खाल्ली पाहिजे। ज्या पद्धतीने आपण पालक अळू यांची पातळ भाजी करतो ना, त्या पद्धतीनेच ही भाजी केली जाते। भाकरी किंवा भाताबरोबर ही भाजी खूप छान लागते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। कोणतीही पालेभाजी म्हटली तर आपण धुवून ती भाजी इकडे वापरतो, पण ही भाजी धुतल्यानंतर या भाजीच्या पानांमध्ये असलेला आंबटपणा कमी होतो आणि ही भाजी खायला तेवढी चांगली लागत नाही। त्यामुळे न धुता ही भाजी फक्त कोरड्या कपड्याने पुसून मी ही कुकरमध्ये घेतलेली आहे। त्याचबरोबर पाव वाटी घेतली आहेत शेंगदाणे, पाव वाटी इकडे चणा डाळ घेतली। या जागी तुम्ही तूर डाळ किंवा मूग डाळ देखील वापरू शकता। भाजीमध्ये चवीनुसार मीठ घालून भाजी पुढेल इतपतच पाणी घालायचं आणि कुकरला 7 ते 8 शिट्ट्या करून घ्यायच्या। 7 ते 8 शिट्ट्यामध्ये आपली भाजी व्यवस्थित शिजेल। कुकर थोडासा थंड झाला की ही भाजी चमच्याने किंवा रवीने अशी घोटून घ्यायची, त्यामुळे या भाजीला थोडासा दाटसरपणा येतो। तुम्ही बघू शकता इकडे परफेक्ट अशी शिजून आपली ही भाजी तयार झाली आहे। आता ही भाजी आपण दुसऱ्या भांड्यामध्ये एका काढून घ्यायची, कारण या भाजीला आपण कुकरमध्येच फोडणी देणार आहोत। त्याआधी भाजीसाठी लागणारं वाटण तयार करून घ्यायचं आहे। यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या, 7 ते 8 लसूण पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर आणि अर्धा चमचा जिरं। यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। तर इकडे बघू शकता वाटण इकडे वाटून तयार झालेलं आहे। आता भाजीला फोडणी देऊ। 2 चमचे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये 2 सुक्या मिरच्या घालू। मिरची थोडीशी लालसर करून घ्यायची, त्यामुळे भाजीला टेस्ट चांगली येते। तयार झालेलं हे वाटण आपण यामध्ये घालायचं आणि वाटणाचा जोपर्यंत कच्चा वास जात नाही तोपर्यंत असं हे परतून घ्यायचं। भाजीच्या तिखटासाठी आपण इकडे हिरव्या मिरचीचा वापर केलाच आहे, तरी सुद्धा इकडे तुम्ही थोडासा साठवणुकीचा मसाला वापरू शकता। घोटलेली ही सगळी भाजी यामध्ये घालून घेतल्यानंतर भाजी शिजेल इतपत आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं। अर्धा ग्लास यामध्ये पाणी घातल्यानंतर ही भाजी आता आपल्याला चांगली उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायची आहे। भाजी शिजतानाच लागणारं सगळं मीठ मी एकदाच घातलं होतं। तुमच्या गरजेनुसार तुम्ही इकडे मीठ वाढवू शकता। तसं सांगायचं तर कोणतीही पालेभाजी शिजवताना त्यावर झाकण न ठेवता ती शिजवावीत, म्हणजे याच्यातील जी पोषक तत्वे आहेत ती आपल्या शरीराला मिळतात। 5 ते 7 मिनिटं या भाजीला छान उकळी आल्यानंतर इकडे ही आपली हरभऱ्याच्या पानांची पातळ भाजी तयार झालेली आहे। या भाजीच्या नुसत्या वासाने ती तुम्हाला खावीशी वाटेल, एवढी छान होते। तर रेसिपी नक्की करून बघा आणि कशी झाली ते सांगायला विसरू नका। धन्यवाद।